हा एक प्रकार बघा। या प्रकारामध्ये मी थोडासा रवा टाकून घेतला आहे। मक्याच्या पिठाचे नवे हे रवा टाकून पोळी लाटून त्याच्यामध्ये ओवा, जिरे, तीळ, हळद आणि मीठ टाकून घेतलं आहे। एक पोळी लाटून पातळ अशी त्याला तेल लावून घेतलं आहे। अशी करून ते दुमडून घ्यायची एकावर एक। पुन्हा थोडंसं वरून तेल लावून घ्यायचं। त्यानंतर पुन्हा हा भाग असा आणि हा भाग असा ठेवायचा आहे। थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। एक घडी अशी घडी केल्यावरती अशी आणि पुन्हा अशी आणि त्यानंतर असं धरून हा भाग एकावर एक ठेवून अशा प्रकारे बट्टी तयार करायची। जर मक्याचं पीठ नसलं तर गव्हाच्या पिठात मी रवा टाकून घेतला आहे। जिरं, ओवा, तीळ, हळद आणि मीठ आणि अशा प्रकारची गोलबट्टी तयार करून घ्यायची आणि अशा करून त्या वाफवून घ्यायच्या आहेत। छान पदर येतात। आता ही बट्टी मस्त वाफली आहे। छान वाफवून घेतली आपण। कट करून दाखवते तुम्हाला। 4 तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। भरपूर लेयर्स आहेत आणि आता ही तळून घ्यायचे। असे एका बट्टीचे 4 तुकडे करायचे आहेत आणि ती तळून घ्यायची खुसखुशीत। बघू शकता तुम्ही किती लेयर्स आहेत हे बघा। बट्टी तळताना तेल एकदम कडक गरम पाहिजे आणि नंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि त्याच्यावर बट्टी तळायची। जर तेल गरम नसेल तर ती बट्टी तेलामध्ये व्यवस्थित फ्राय होत नाही आणि क्रिस्पी होत नाही आणि त्या बट्ट्यात तेल पितात। म्हणून तेल हे एकदम गरम पाहिजे। बघू शकता ही रवा घालून केलेली बट्टी। लेयर्स पण तुम्ही बघू शकताय। एकदम क्रिस्पी, खुसखुशीत आणि एकदम छान तयार झाली आहे। तेव्हा रवा घालून अशी बट्टी करायची आहे आणि पुढे मी तुम्हाला गव्हाचं पीठ आणि त्याच्यात मका दळलेला आहे मिक्स करून। 1 किलोला पाव किलो 200, 250 किंवा 300 ग्रॅम मका घालून गहू आणि मका मिक्स करून ते पीठ रव्यासारखं करमरीत दळून आणायचं आहे। अशा प्रकारची एक खानदेशी बट्टी ती पण बघा। आज आहे श्रावणातला पहिला सोमवार। आपल्या सगळ्यांचा शंकराचा श्रावणी सोमवाराचा उपवास सोडण्यासाठी संध्याकाळी आपण करतोय वरणबट्ट्या। बट्टी करण्यासाठी मी हे घेतलंय गव्हाचं पीठ। या गव्हाच्या पिठामध्ये मका दळून घेतलाय। 1 किलो गव्हाच्या पिठासाठी 300 ग्रॅम मका आणि तो असा करमरीत दळून आणायचा आहे जसा आपला जाड रवा असतो त्याप्रमाणे आणि तो रव्यासारखा दळून आणायचा आहे असा रवेदार आणि त्याच्या आपण बट्ट्या करणार आहे। ह्याच्यात आपण रव्याचा उपयोग करणार नाहीये। बट्टीचं पीठ हे याच प्रकारे गावी तयार करतात।
गहू आणि मका घेऊन. तेव्हा आता हे पीठ भिजवण्यासाठी त्यात आपण प्रथम टाकून घेऊया थोडीशी हळद, म्हणजे बट्टीला रंग छान येतो. त्याचप्रमाणे थोड्याशा ओवांमुळे बट्टीला चव छान येते, बट्टी छान लागते. थोडंसं मीठ आणि त्यात 3 पोहा चमचे गोडे तेल. साधंच तेल मी घेतलंय, गरम करूनही तुम्ही टाकू शकतात किंवा असं साधंही टाकू शकतात. आणि आता हे पीठ आपण छान भिजवून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं पीठ नसेल, गहू आणि मका दळलेलं, तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा जाड रवा टाकून घेऊ शकता. गव्हाच्या पिठात अर्धी वाटी थोडा जाड रवा टाकून घ्यायचा आहे, म्हणजे बट्टी ही खुसखुशीत होते. खानदेशमध्ये गावाकडे गव्हामध्ये मका दळून आणतात आणि तो रव्यासारखा करमरीत दळतात आणि त्या पिठाच्या बट्ट्या करतात. मका तुम्ही कमी पण वापरू शकता. 1 किलोला पाव किलो मका अशा पद्धतीने पण करमरीत दळून आणलं तरीही चालतं. आणि आता पोळीप्रमाणे हा गोळा लाटून घ्यायचा आहे. अशी छान एक मोठी पातळ पोळी आपण लाटून घेतली आहे अशी. आता ह्या पोळीला तेल लावून घ्यायचंय. दुमडून घ्यायचे असे 2 भाग एकावर एक. पुन्हा अशी करायची. इथून परत असे अर्ध्यावर दोन्ही बाजूनी दुमडून घ्यायचंय जवळ आणून. आणि असं केल्यानंतर याचा असा गोल तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारचे आपण गोल तयार करून घेणार आहे बट्टीसाठी. आणि हे असे गोल करून कुकरमध्ये आपण 10 मिनिटं वाफायला ठेवायचे. तेव्हा असे मी आता या बट्टीचे गोल तयार करून घेते. बट्ट्या तयार करायच्या 2-3 प्रकारच्या पद्धती आहे. जी मी आत्ता तुम्हाला दाखवली ती एक पद्धत. आता दुसरी पद्धत दाखवते. पहिल्या पद्धतीत आपण एकच पोळी लाटून घेतली होती. दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण हे 3 गोळे घेऊन 3 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. अशा मी 3 पातळ चपाती लाटून घेतली आहेत, पातळ पातळ. या बघा, पोळीला तेल लावून घ्यायचंय. पुन्हा त्याच्यावरती आपण दुसरी पोळी ठेवूया. आणि आता ही तिसरी पोळी. पोळी जाड का लाटायची नाही, तर ती जाड असल्यामुळे जास्त अशी खुसखुशीत तळली जाणार नाही, म्हणून पोळ्या ह्या पातळच लाटून घ्यायच्या. हा दुसरा प्रकार. आता तिसरा प्रकार. हे जे आपण 2 भाग करून घेतलेत, याच्यातला हा एक भाग असा घ्यायचा आहे आणि हा आता इथे परत कट करून घ्यायचा आहे. आणि त्याचा गोळा करून घ्यायचा आहे. हा तिसरा प्रकार. आणि हा असाच वाफवायचा आहे. वाफवल्यानंतर आपण त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते तळायचे आहेत. हा एक प्रकार. तिन्ही प्रकारच्या बट्ट्या एकदम छान होतात आणि भरपूर लेयर्स येतात त्याला. पोळ्या पातळच लाटायच्या आहेत, पोलपाटभर आणि पातळ. आणि आता ही तिसरी पोळी टाकून घेते. तेल लावून घेतल्यामुळे खुसखुशीत पण येतात आणि एकमेकांना पोळी चिकटत पण नाही. त्याचा असा रोल करायचा आहे
असा रोल केल्यानंतर त्याचे 2 भाग करायचे. हे बघा, लेयर्स तुम्हाला दिसत असतील, किती छान लेयर्स आलेत. आणि असेच हे रोल वाफवायला ठेवायचे वाफल्यानंतर, आणि हे तुकडे असे कट करून तळायचे. तर ही एक पद्धत. असा जोडून घ्यायचा आहे खालून एकत्र करून. अशा पद्धतीने 3 प्रकारे मी तुम्हाला बट्टी कशी तयार करायची ते दाखवले. आता ह्या बट्ट्या आपण 10 मिनिटं वाफायला ठेवायच्या आहेत. आता ह्या बट्ट्या आपण जवळजवळ 10 ते 15 मिनिटं वाफवून घेतल्या आहेत. हे जे आपण अशा पद्धतीने रोल करून घेतलं आहे, थोडेसे बारीक प्रकारेच कापायचे, जाड नाही ठेवायचे जास्त, मग तळल्या जात नाही. भरपूर लेयर्स असलेली, हे बघा, अगदी मोकळी पण झाली लेयर्स. आणि आता ह्या बट्ट्या आपण तेलात तळून घ्यायच्या आहेत, एकदम क्रिस्पी आणि छान. बघू शकता. डाळ बट्टी करण्यासाठी इथे डाळ केली आहे, वरण फोडणी देते त्याला, हिंग. फोडणीची डाळ बट्टीसाठी तयार आहे. साधं वरण पण छान लागतं बट्टी बरोबर. कोथिंबीर टाकून घ्यायची, भाजी मिरची टाकून. अशा प्रकारे आपण एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी बट्ट्या तळून घेतल्या आहेत. बघू शकता तुम्ही, अगदी भरपूर लेयर्स असलेली क्रिस्पी आणि खुसखुशीत अशी बट्टी. मोडून घ्यायची. छान चुरून घ्यायचे. त्याच्यावरती केलेलं हे फोडणीचं वरण, साधं घ्या, फोडणीचं घ्या. त्याच्यावरती मस्त साजूक तुपाची धार. आणि असतं अशा प्रकारे ही बट्टी वरणात बुडवून खायची. वरण भात बट्टी, फ्लॉवरची भाजी, गोड काहीतरी. रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे पॅनमध्ये अर्धी वाटी साजूक तूप टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये अशा 8-10 बट्ट्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत क्रिस्पी होईपर्यंत. त्यासुद्धा अतिशय सुंदर लागतात. जर तुम्हाला तेलात डीप फ्राय करायचे नसतील तर ही सुद्धा पद्धत वापरतात. असा रंग आल्यानंतर आणि क्रिस्पी झाल्यानंतर आपण त्या काढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपण एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी बट्ट्या तळून घेतल्या आहेत. बघू शकता तुम्ही, अगदी भरपूर लेयर्स असलेली क्रिस्पी आणि खुसखुशीत अशी बट्टी.